नमस्कार मंडळी, तुम्ही अशा सनस्क्रीनच्या शोधात आहात का जे लावल्यावर अजिबात चिकट वाटणार नाही? चला तर मग आज आपण पाहणार आहोत डिकन्स्ट्रक्टचं लाईटवेट जेल सनस्क्रीनचा रिव्ह्यू. यामध्ये आहे SPF 55 आणि PA+++ रेटिंग, जे तुम्हाला कडक उन्हातही पूर्ण संरक्षण देतं. हे ब्रॉड स्पेक्ट्रम असल्यामुळे टॅनिंगची काळजी मिटते. याचं टेक्स्चर खूपच हलकं, अगदी पाण्यासारखं त्वचेत मुरतं आणि शिवाय हे फ्रॅग्रन्स फ्री आहे. बऱ्याच सनस्क्रीनमुळे काय होतं, आपला चेहरा पांढरा दिसतो, पण यामध्ये आहे 0 व्हाईट कास्ट. जे जर तुमची त्वचा ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल तर हे मस्ट हॅव प्रोडक्ट आहे. शिवाय हे वॉटर रेजिस्टंट असल्यामुळे घाम आला तर लवकर निघून जात नाही. नक्की ट्राय करून बघा. हे सनस्क्रीन कोणी वापरावे? जर ज्यांची स्किन ऑइली आहे और कॉम्बिनेशनवाली आहे किंवा ॲक्ने प्रोन त्वचा असेल तर त्यांनी हे सनस्क्रीन नक्की वापरावं. घराबाहेर पडण्यापूर्वी 15 ते 20 मिनटं आधी आपण हे लावू शकता. शिवाय मला असं वाटतं की हे सनस्क्रीन लावायच्या आधी आपण थोडं मॉइश्चरायझर वापरलं तर ते जास्त बेटर असेल. त्याच्यामुळे आपल्याला आपली स्किन ड्रायसुद्धा वाटणार नाही आणि शिवाय रिझल्ट पण थोडा चांगला येईल. हे सनस्क्रीन लावल्यामुळे मला असं वाटलं की माझा चेहरा थोडा अजून ग्लोईंग दिसतो आहे. एक हलकीशी ग्लो शेड त्याच्यात अशी मला वाटते आहे. शिवाय माझी स्किन थोडी ऑइली आहे, बट हे लावल्यामुळे बिलकुल ती अजिबात ऑइली दिसत नाही आहे. आणि मग त्याच्यावर मी हलकासा मेकअप केला आहे, जो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे तो अगदी नॅचरल असा वाटतो आहे आणि मला अगदी फ्रेशसुद्धा वाटतं आहे त्याच्यामुळे. तर नक्कीच अशा स्किन केअरच्या रुटीनसाठी फॉलो करायला विसरू नका.